फूल उत्पादक शेतकरी व फूल विक्रेते व्यापारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले भव्य असे अन्नदान वाटप। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी करण्यात आली। नांदेड शहरातील हिंगोली गेट येथे फूल उत्पादक शेतकरी व फूल विक्रेते व्यापारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य स्वरूपाचे अन्नदान वाटप करण्यात आले। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपस्थित शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले। त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांचा यावेळी फूल विक्रेते शेतकरी व फूल विक्रेते व्यापारी यांच्या वतीने यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आचाराचे व विचाराचे आपण खऱ्या अर्थाने पाईक आहोत। फूल उत्पादक शेतकरी व फूल विक्रेते व्यापारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार सर्वतोपरी पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा अन्नदान वाटपाचा लाभ हा असंख्य शिवप्रेमींनी यावेळी घेतला। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली जाते। मात्र खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना त्याचे विचार आहेत, त्यांचे आचार आहेत, याची खऱ्या अर्थानं आपण पाईक आहोत आणि हे जयंती शिवाजी महाराजांची एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोक साजरी करत आहेत। मी आताच एका तुपा नावाच्या गावी जाऊन आलो, त्या ठिकाणी लोकांनी रक्तदान चालू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज जे फूल उत्पादक आहेत त्यांनी एक लोकांना अन्नदान करतायत आणि या निमित्तानं शिवाजी महाराजांचा विचार जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तो सर्वतोपरी पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न केला जातोय आणि ही जयंती आपल्या सर्वांची आहे आणि हे यातून एक प्रतीक जाणवतं, एक भारताची एकता आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं पूजन कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्या सर्वांच्या आचरणातून लक्षात येतं। आणि या ठिकाणी मला फूल उत्पादक यांनी बोलवलं, त्यांचा एक छोटेखानी का असताना पण एक चांगला कार्यक्रम आणि एक चांगला उपक्रम राबवला, या ठिकाणी मी या सर्वांना शुभेच्छा देतो। हमने जो आज जो कार्यक्रम रखे ये छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के ऊपर हमने रखे। इसके अंदर हमने शेतकरी और हमारे जितने व्यापारी हम सब ने मिलके इसके अंदर रखे। सब में बड़ी जो एक जो चीज़ है जो दान करना वो हमने रखे और एक सभी जाति धर्म के लोगों से एक मैं रिक्वेस्ट करता हूँ कि भाई जिस तरह से हम जो भी एक हर त्यौहार रहता है चाहे कोई भी धर्म का हो जिसके अंदर लोग लाखों रुपए बैनरों के अंदर वेस्ट कर रहे हैं, मैं वो लोगों से एक विनंती करता हूँ कि भाई चाहे कोई भी समाज का हो उससे बेहतर हम किसी गरीब को खाना खिलाएं या कुछ एक रक्तदान रखे, ऐसी चीजों के हम अंदर हम पैसा खर्चा करें जो हम जो बैनरों के अंदर इसके अंदर जो हम डाल रहे उससे अच्छा है कि कोई गरीब को खाना खिलाए, किसी भूखे को खाना खिलाए, रक्तदान रखे, ऐसे कोई चीज रखे जिससे कि पब्लिक को फायदा हो। आप बैनर लगा रहे हैं उसके अंदर लाखों रुपए डाल रहे हैं, क्या 1 से 2 दिन आपके बैनर रहते हो कोई वेस्ट जा रहे, कोई बैनर देखता नहीं है। तो किसी भी कोई भी धर्म का कोई भी त्यौहार हो तो भाई बैनर लगाने से बेहतर मैं आप लोगों से रिक्वेस्ट करता हूँ कि जो अब जो एक रक्तदान होगा या अन्नदान होगा इससे एक गरीब को जो है तो एक फायदा मिलता है, यही मेरी रिक्वेस्ट है। मैं उनका भी बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ क्योंकि आज जो एक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के ऊपर वो लोगों के भी ऊपर एक बिजी शेड्यूल रहता, उनके हर जगह उनको देखना पड़ता, बंदोबस्त रहता, फिर भी उन्होंने टाइम निकाल के मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और हमारे कोकाटे मामा जिन्होंने हमें हमारे साथ बढ़कर उन्होंने जो एक काम हमारे को जो करने का मौका दिया मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और तमाम शेतकरी का जिसने हमारा साथ दिए मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, दिल से धन्यवाद करता हूँ। छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त ही जयंती म्हणजे 395वी जयंती आहे आणि या जयंतीचा उत्साह करण्यासाठी हा कार्यक्रम भला मोठा भव्य करण्यासाठी आम्ही शेतकरी संघटन सर्व शेतकरी आणि व्यापारी फुल मार्केटचे जे आहेत सर्व होलसेल रिटेल व्यापारी ते सर्व एकत्र आलो, आम्ही सर्वांनी वर्गणी केली आणि या ठिकाणी एक खिचडी वाटप हा कार्यक्रम घेण्याचा एक प्रयत्न केला आणि त्यामध्ये सर्वांनी सहभाग दिला, सर्वांचं योगदान या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम व्यवस्थितरित्या जनतेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही इथं
आनंदानं हा कार्यक्रम घेत आहोत आणि सर्व शिवभक्ताला माझी हीच विनंती आहे की बॅनरबाजीमध्ये जास्त कचरा करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजाला आवडेल असं काम करा, समाजाला आवडेल असं काम करा आणि समाजासाठी काहीतरी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्यावर समाजाचं ऋण आहे आणि माणूस हा समाजाशिवाय जगू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जे आम्हाला विचार आचार दिलेले आहेत त्या विचारानं आम्ही हा एवढा व्यवस्थित कार्यक्रम घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये सर्वांनीच सहकार्य केलं त्याबद्दल मी या ठिकाणी एक शेतकरी या नात्यानं सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जे आम्हाला सहकार्य केलं या फुल मार्केटचे अध्यक्ष करीमलाला यांचे चिरंजीव समत पठाण यांनी हा पूर्ण जबाबदारी स्वीकारून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या हँडल केला त्याबद्दल त्यांचे देखील मी या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो आणि छत्रपतीला इथं या ठिकाणी या कार्यातून एक ऋण माझ्यावर असल्याबद्दल हा ऋणाचा मुजरा म्हणून या ठिकाणी सेवा अर्पण करतो. जय शिवाजी जय भवानी.